वयात येणे म्हणजे काय? याचं जर का उत्तर शोधायचं असेल तर अनेक लोक म्हणतील की एखाद्याच्या ओठांवरती मिसरूड आलं म्हणजे तो वयामध्ये आला. आणि मुलीच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर तिचा शरीर धर्म सुरू झाला, मासिक धर्म सुरू झाला, तर ती वयामध्ये आली, असं आपण म्हणू शकतो. पण आजकालच्या काळामध्ये मोबाईलमुळे किंवा मुलं जी बाहेर जातात आणि त्यांचं जे वय आहे किंवा वयात येण्याची जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस अत्यंत कमी वयामध्ये सुरू झालेली आहे. आणि या कमी वयामध्ये जर का एखाद्या व्यक्तीने त्यांच्यावरती वाईट नजर ठेवली तर त्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो हे सांगणारी ही एक घटना आहे. यूपी आहे, उत्तर प्रदेश, याच्यामध्ये लखनौ शहर आहे आणि लखनौमध्ये एक ट्युशन टीचर आहे, तिचं नाव आहे किमया. आणि तिच्या वर्गामध्ये ज्युनियर के जी पासून ते अगदी 10वी पर्यंत ट्युशनसाठी अनेक मुलं येत असतात, मुली येत असतात, त्यांना ही शिकवत असते. आणि किमया जी आहे तिचं वय वर्ष आहे 30 आणि तिचं लग्न झालेलं नाही आहे. आणि तिच्या वर्गामध्ये एक राज नावाचा एक मुलगा शिकत आलेला होता आणि त्याचं साधारणपणे पहिली दुसरीपासून तो तिच्याकडे ट्युशन घेत होता आणि ट्युशन घेत असताना तो तिच्या नजरेखालीच मोठा होत होता. आता हा मुलगा साधारणपणे 17 वर्षाचा झालेला आहे. त्याच्या ओठांवरती मिसरूड फुटलेला आहे. आता आपल्या शरीराची भूक कुठेतरी भागवायची. आता ही भूक कुठे भागवायची म्हटल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर आपल्याच वर्गामध्ये असलेला किंवा आपण ट्युशन देत असलेला राज तिच्या डोळ्यासमोर आला. नुकतंच त्याला मिसरूड फुटलेलं होतं आणि त्याच्याकडे बघून हा तरणा झालेला मुलगा हा तिला आवडायला लागलेला होता. आता खरं तर ती त्याच्यासाठी मोठ्या बहिणीसारखी होती. इतका लहान असतानापासून तिने त्याला शिकवलेलं होतं. खरं तर आता तिने त्याच्यावरती लहान भाऊ म्हणून मायाप्रेम करणं गरजेचं होतं. आता हा 17 वर्षाचा मुलगा 11वीमध्ये शिकत असलेला मुलगा होता. या मुलाच्या 15 वर्षापासून ती त्याच्यावरती वाईट नजर ठेवून होती. म्हणजे आता तिने त्याला सिग्नल द्यायला सुरुवात केलेली होती. तू कसा छान दिसतो किंवा तू कुठे जातो, काय जातो, कसा वागतो, काय करतो, ह्या सगळ्या गोष्टींचं ती त्याच्या पुढे प्रशंसा करत आलेली होती. आणि आता हा मुलगा देखील त्याच्या मॅडमकडे, किमया मॅडमकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात झालेली होती. आणि आता ह्या दोघांमध्ये ट्युशन संपल्यानंतर देखील प्रायव्हेट ट्युशन होत असायच्या. अनेक वेळेला याचा वाढलेल्या वर्गामुळे ती त्याला थांबवून घ्यायची आणि आता तिने त्याला हात लावायला सुरुवात केलेली आहे. त्याच्याजवळ जायला सुरुवात केलेली आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये राजला आपल्या मॅडमचे इशारे समजत नव्हते, कारण 11 वर्षाचा हा मुलगा झालेला होता. पण काही काळानंतर त्याला त्याच्या मॅडमचे जे इशारे आहे हे समजायला लागलेले होते आणि आता मॅडमने देखील त्याला आपल्या पूर्णपणे कह्यामध्ये घेतलेलं आहे. दोघांमध्ये हळूहळू चुम्माचाटी सुरू झालेली होती आणि मग शरीर संबंध देखील सुरू झालेले होते. 17 वर्षाचा कोवळा राज याला 30 वर्षाची मॅडम भेटल्यामुळे मग त्याची जी जवानी आहे ही जवानी त्याने पूर्णपणे आपल्या मॅडमच्या समोर किंवा मॅडमसोबत रिकामी करायला सुरुवात केलेली होती. मॅडमला देखील हा कोवळा तरुण आवडत होता आणि या दोघांमध्ये आता ट्युशन संपल्यानंतर दररोज शरीरसंबंध होत होते. आणि या संपूर्ण जगाला याची कल्पना नव्हती. राजच्या आईवडिलांना याची कल्पना नव्हती आणि किमया मॅडमच्या घरी देखील या बाबतीमध्ये काहीच माहिती नव्हतं. राज आता कॉलेजला जात असल्यामुळे मग तो एका मुलीच्या प्रेमात पडलेला होता. त्याला एक मुलगी आवडायला लागलेली होती. ज्या मुलीसोबत आपण प्रेम करतो तिच्या प्रेमामध्ये राहण्यासाठी, तिच्यासोबत रिलेशनशिप आपल्याला ठेवायची असेल तर मात्र आपण या मॅडमला सोडलं पाहिजे. आणि या कारणामुळे मग त्याने मॅडमपासून दुरी ठेवायला सुरुवात केलेली होती. आता दोघांकडे एकमेकांचे नंबर होते. आपला लाडका राज, आपला लाडका विद्यार्थी, इतके दिवस ज्याने आपलं शरीर भोगलं, तो मात्र आता आपल्यापासून लांब जातोय हे आता मॅडमना समजायला लागलेलं होतं. मॅडम त्याच्यावरती राग ठेवून होत्या आणि काही दिवसानंतर मग राजने आपला क्लास देखील चेंज केलेला आहे. दुसरीकडे त्याने ट्युशन लावलेली आहे. ही गोष्ट आता मॅडमच्या कानापर्यंत गेलेली आहे. मॅडमने त्याला रस्त्यामध्ये गाठलं, त्याला धमकी दिले, तू जर का माझ्याकडे क्लाससाठी आला नाहीस तर मात्र आपले शरीर संबंध मी सगळ्यांना सांगेन, तुझ्या घरामध्ये सांगेन. राज पुरता भेदरला त्याला भीती वाटलेली आहे. आता जर का या सगळ्या गोष्टी आपल्या घरी कळल्या तर मात्र आपली वाट लागेल, आपलं शिक्षण बंद होईल किंवा आपल्याला आपले वडील कुठल्या तरी वसतिगृहामध्ये ठेवतील. या सगळ्या कारणामुळे त्याने पुन्हा मॅडमच्या घरी क्लासला जायला सुरुवात केलेली आहे. आपलं मन मारून मॅडमसोबत शरीरसंबंध ठेवायला त्याने सुरुवात केलेली आहे. पण या सगळ्या गोष्टीला राज कंटाळलेला होता. आता एखादा बाप आपल्या मुलासाठी मित्र कसा ठरू शकतो हे देखील या उदाहरणावरून बघण्यासारखं आहे. त्याने
आपल्या बापाला ही गोष्ट सांगितलेली आहे. बापाकडे तो गेला. बापाला तो म्हणतो, की "पप्पा, माझ्याकडून एक चूक झाली. मी 15-16 वर्षाचा असतानापासून माझ्या किमया मॅडमसोबत मी नको त्या गोष्टी करतो. आमचे शरीर संबंध आहेत. आता हे त्याला जमेल तसं त्याने आपल्या बापाला सांगितलं आहे." बाप त्याच्याकडे मिश्किलपणे हसलेला आहे, पण त्याचा चेहरा देखील आता रागाने लालबुंद झाला आहे. "अरे, मी तुला इतकं कष्ट करून शिकायला पाठवतो आणि तू मात्र तुझ्या मॅडमसोबत शरीरसंबंध ठेवतोस." बापाने नेहमीप्रमाणे त्याला हातभर लेक्चर हाणलंय. पण बापाच्या हा राज पाया पडला आणि बापाला सांगतो, "बाबा, माझ्याकडून चूक झाली. पप्पा, मला माफ करा. मला पुन्हा एकदा मला नॉर्मल आयुष्य जगायचं आहे. मॅडमपासून लांब जायचं आहे." बाप म्हणतो, "काळजी करू नकोस. आपण मला जे काय करायचं आहे ते मी करेन. तू मात्र निवांत राहा, रिलॅक्स राहा. कोणत्याही प्रकारे वेगळं पाऊल उचलू नको, वेगळ्या गोष्टी करू नको." दुसऱ्या दिवशी राजचा बाप उठलेला आहे आणि मॅडमच्या ट्युशन क्लासमध्ये गेला आहे. मॅडमला म्हणतो, "मला तुम्हाला भेटायचं आहे." आणि मॅडमला त्याने ट्युशन संपल्यानंतर मॅडमची पण त्याने ट्युशन घेतले. मॅडमला त्याने झापलं आहे. बाप तिला म्हणतो, "अगं, माझ्यासारख्या एखाद्या वयस्कर माणसासोबत तुझे संबंध व्हायला पाहिजेत आणि तू माझ्या पोराला घेऊन बसली आणि तुला एवढंच जर का पाहिजे होतं तर तू माझ्याकडे यायचं होतं. मी तुझी खास मोडली असली." या सगळ्या भाषेमध्ये त्याने त्या किमया मॅडमला लेक्चर झाडलेलं आहे. आता किमया मॅडम मान खाली घालून या सगळ्या गोष्टी ऐकत होती. आपण चूक केले हे तिच्या लक्षात येत होतं. बापाने तिला सज्जड दम भरला, "जर का तू माझ्या पोराला त्रास दिला, मी पोलीस स्टेशन गाठेन किंवा माझ्या प्रकारे जे काही मला करायचं ते मी करेन. पण तू मात्र माझ्या पोराचा नाद सोडून दे. तुझ्या पण घरी येऊन मी ह्या सगळ्या गोष्टी सांगेन, सगळ्या जगाला ओरडून सांगेन." आता या सगळ्या गोष्टींमुळे ही किमया मॅडम भेदरलेली आहे. तिने माफी मागितलेली आहे. दोघेही आपापल्या मार्गाला गेलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूला हा जो राज आहे, या राजने देखील आपलं शिक्षण पुन्हा एकदा सुरू केलं आहे. किमया मॅडमने देखील आता आपल्या आई-बापाला सांगून आपलं लग्न स्वतःचं करून घेतलेलं आहे. दोघेही आपल्या आयुष्यामध्ये आता वेगळ्या मार्गाने, वेगळ्या दिशेने, चांगल्या दिशेने जात आहेत. आता वाईटातून चांगलं कसं घडतं, ही दाखवणारी ही घटना तुम्हाला कशी वाटली, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटणार आहोत नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.